नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 26 आपण जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत, तेही पूर्ण स्पष्टीकरणासहित. यामध्ये पहा मुख्यतः पोलीस भरती, झडपी भरती आणि आरोग्य विभागासाठी हे 26 प्रश्न महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. तसेच आपल्याला जर या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 800 पेक्षा जास्त PDF नोट्स पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येक व्हिडिओची PDF नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणती निर्जंतुकीकरणाची एक पद्धत आहे? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एक प्रकारे हे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे. तर खालीलपैकी कोणती निर्जंतुकीकरणाची एक पद्धत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अ आणि ब. तर पहा, अ म्हणजे आहे ऑटोक्लिविंग आणि ब म्हणजे आहे उकळणं. तर ऑटोक्लिविंग आणि उकळणं हे दोन्ही जे आहेत निर्जंतुकीकरणाच्या पद्धती आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. तर पहा मित्रांनो, ऑटोक्लिविंग म्हणजे काय की ऑटोक्लिविंगद्वारे 15 ते 20 पाऊंड, लक्षात घ्यायचंय, 15 ते 20 पाऊंड प्रतिवर्ग इंच दाब असणाऱ्या वाफेद्वारे 20 ते 30 मिनिट, किती 20 ते 30 मिनिटांमध्ये निर्जंतुकीकरण करणे होय, त्याला म्हणतात ऑटोक्लिविंग. आणि जास्त दाबावर सुप्त उष्णतेमुळे जीवाणू आणि बीज दोन्ही मरतात, त्याला म्हणतात ऑटोक्लिविंग. तर पहा, उकळणे म्हणजे काय नेमकं की पाण्याला उकळल्याच्या नंतर 20 मिनिटात जीवाणू मरतात, तर 30 मिनिटात त्या जीवाणूंचे जे बीजाणू आहे ते 30 मिनिटांमध्ये मरतात. आणि उकळलेल्या पाण्यामध्ये पहा, पाण्याद्वारे सुया, हातमोजे, काचेच्या पिचकाऱ्या ह्या निर्जंतुकीकरण केल्या जातात. आणि खराब चादरी व कपड्यांना निर्जंतुकीकरण करण्यासाठी उकळलेल्या पाण्यात साबण किंवा सोडा देखील टाकण्यात येतो. त्यामुळे ह्या ज्या वरील दोन्ही पद्धती आहेत अ आणि ब, ह्या दोन्ही निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येतात. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? पहा, सामाजिक आरोग्य यावरती परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आपल्याला सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर वरील सर्व म्हणजे पहा, आर्थिक स्तर, पर्यावरण आणि शिक्षण हे जे सर्व घटक आहेत हे सामाजिक आरोग्यावर परिणाम करतात. मित्रांनो, त्यामध्ये आपण पाहणार आहोत सर्वात पहिलं पहा, आर्थिक स्तर. आर्थिक स्तर म्हणजे काय की आर्थिक स्तरामुळे कुपोषणाचं प्रमाण हे जास्त वाढतं. यानंतर आहे पहा शिक्षण. तर शिक्षण जे आहे ते समाजातील ज्या व्यक्ती निरक्षर असल्यामुळे आरोग्यावर देखील परिणाम पडतो, म्हणजे साक्षर नसल्यामुळे, लक्षात ठेवायचे. आणि महत्वाचं आहे पर्यावरण. तर स्वच्छता, परिसर व पर्यावरण हे आरोग्यावर परिणाम करत असतो. आणि वरील हे सर्व जे घटक आहेत हे आरोग्यावर परिणाम करणारे घटक आहेत. आर्थिक स्तर, शिक्षण आणि पर्यावरण. पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केलं आहे? पहा, राष्ट्रीय आरोग्य धोरण हे भारत सरकारने कधी जाहीर केलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 2002 साली राष्ट्रीय आरोग्य धोरण जे आहे हे भारत सरकारने जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये पहा, लक्षात घेण्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे की 2002 मध्ये राष्ट्रीय आरोग्य धोरण हे जाहीर केलं आहे. आणि या धोरणाचं जे महत्त्वाचे उद्देश आहे ते म्हणजे आहे सर्वांना आरोग्य सेवा देणे आणि आरोग्य सेवेचे वैश्वीकरण करणे, हे त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि 2000 साली पहा, 2000 साली भारतामध्ये आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. पहा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे जे आहे हे 2000 साली जाहीर करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण कम्युनिटीमध्ये एक प्रश्न देखील विचारला होता, त्याचा भरपूर विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं आहे. त्याचं उत्तर असणार होतं पहा 2000 साली राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 साली. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणती समिती आरोग्य सेवा सुधारणा समिती नाही? पहा, खालीलपैकी अशी कोणती समिती आहे की जी आरोग्य सेवा सुधारणा समिती येत नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 केळकर समिती ही जी आहे ही आरोग्य सेवा सुधारणा समितीमध्ये येत नाही. यामध्ये करतार सिंग समिती, मुदलियार समिती आणि मुखर्जी समिती या तीनही समित्या आरोग्य सेवा सुधारणाविषयी आहेत. तर त्यामधली पहा, आपण पाहणार आहोत पहिली मुदलियार समिती. ही जी आहे मित्रांनो पहा, 1962 ला ही समिती स्थापन करण्यात आली आहे. आरोग्य सर्वेक्षण आणि नियोजन समिती म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं. कशाला? मुदलियार समितीला. यानंतर आहे पहा करतार सिंग समिती. तर ही जी आहे 1973 ला ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे, करतार सिंग समिती. आणि आरोग्य आणि कुटुंब नियोजन अंतर्गत बहुउद्देशीय कामगारांची समिती या नावाने हिला ओळखलं जातं. मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट आहेत, हे देखील आपण नोट्स करून घेऊ शकता किंवा याच्या PDF सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि यानंतर आहे पहा तिसरी जी समिती आहे ती आहे मुखर्जी समिती. तर मुखर्जी समिती ही जी आहे 1965 ला ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीची जी निर्मिती आहे पहा कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रातील आढावा घेण्यासाठी केली होती आणि ही जी समिती आहे ही आरोग्य सेवेचा तपशील आणि आरोग्य सेवेचे बळकटीकरण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. केळकर समिती जी आहे ही आरोग्य सेवा सुधारणाशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 5 आहे. राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालील कोणत्या आजाराचा समावेश होत नाही? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे पहा. राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण हा जो कार्यक्रम आहे यामध्ये खालीलपैकी कोणता असा आजार आहे की त्याचा समावेश केला जात नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 क्षयरोग. लक्षात ठेवायचे, क्षयरोग म्हणजे काय? टीबी, ट्युबरक्युलोसिस याचा समावेश केला जात नाही राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये. तर लक्षात ठेवायचे, कीटकामार्फत जो प्रसार होणाऱ्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, त्यालाच आपण पहा इंग्रजीमध्ये आपल्याला कधी कधी शॉर्ट फॉर्म मध्ये विचारतात NVBDCP. तर हे जे आहे हे शासनाने डिसेंबर 2004 या वर्षापासून राबवण्यास सुरुवात केली आहे आणि राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत येणारे जे आजार आहेत त्यामध्ये पहा, पहिला आहे हिवताप, यानंतर आहे हत्ती रोग, यानंतर आहे जपानी मेंदूदाह, यानंतर पहा अजून एक आहे चिकनगुनिया हा देखील कीटकापासून होणारा आजार आहे आणि यानंतर आहे पहा काळा आजार. हे जे आहेत हे सर्व जे आत्ताचे सांगितलेले मी आजार आहेत तुम्हाला हे राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये यांचा समावेश होतो, क्षयरोग सोडता. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. मलेरिया व हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भागामध्ये डॅश गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी केली जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 सिंथेटिक पायरेथ्राइड या गटातील कीटकनाशक आहेत हे फवारणी केले जातात. कशामध्ये? ज्या ठिकाणी मलेरिया किंवा हिवताप हे प्रतिबंध करण्यासाठी केला जातो. लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि 1999 तर यामध्ये आपण समजून घेऊया 1999 पासून चालू केलेले जे राष्ट्रीय हिवताप प्रतिरोधक कार्यक्रमाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भागामध्ये सिंथेटिक पायरेथ्राइड, लक्षात ठेवा सिंथेटिक पायरेथ्राइड या गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करण्यात येत असते. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. हत्ती रोग कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? पहा मित्रांनो, हत्ती रोग हा जो आहे हा कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मच्छरापासून होणारा रोग आहे. लक्षात ठेवायचे हत्ती रोग. तर पहा हत्ती रोग हा जो आहे हा डासाच्या माध्यमातून होणारा रोग आहे आणि हत्ती रोगाला कारणीभूत असणारा क्युलेक्स, लक्षात ठेवायचं आहे हत्ती रोगाला कोणतं मच्छर कारणीभूत आहे? क्युलेक्स हा जो डास आहे हा हत्ती रोगाला कारणीभूत असणारा एक डास आहे. त्याची जी उपजात आहे त्यामध्ये पहा क्युलेक्स फटिगन्स या नावाने आहे. क्युलेक्स फटिगन्स ही जी आहे त्याची उपजात आहे. लक्षात ठेवायचं या प्रकारचा हा डास आहे आणि क्युलेक्स डास या डासाची वाढ ही जी आहे ही उघडे गटार ज्या ठिकाणी असतात, नाले गटार त्या ठिकाणी होते आणि हा डास तळाशी डोके करून तिरक्या अवस्थेत असतो आणि क्युलेक्स डास हा जो आहे हा अंडी देत असतो. त्यामुळे क्युलेक्स डासाविषयी देखील आपण माहिती पाहिलेली आहे. हत्ती रोग होतो मच्छर म्हणजेच क्युलेक्स डासापासून. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती उष्मांक ऊर्जा मिळते? मित्रांनो, प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. यावरती अजून आपण 2 ते 3 प्रश्न डिस्कस करणार आहोत. त्यामधील हा प्रश्न आहे पहा. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती उष्मांक ऊर्जा मिळते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 9 एवढी. तर लक्षात ठेवायचं 1 ग्राम स्निग्ध पदार्थ यापासून 9 किलो कॅलरी उष्मांक हा ऊर्जा मिळत असते आणि उष्णता मोजण्याचं जे एकक आहे ते आहे पहा कॅलरी. लक्षात ठेवायचे उष्णता मोजण्याचं एकक कोणतं आहे? कॅलरी मोजली जाते. मानवाचं उष्णता मोजण्याचं एकक आहे कॅलरीमध्ये. आणि 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 सेंटीग्रेडने जर वाढवण्यास उष्णतेला 1 किलो कॅलरी असं म्हणतात. तर यामध्ये पहा 1 ग्राम, लक्षात ठेवायचं 1 ग्राम स्निग्ध पदार्थ जर असेल स्निग्ध पदार्थ तर याची जी ऊर्जा आहे लक्षात ठेवायचे कॅलरी ही 9.3 किलो कॅलरी एवढी असते. 1 ग्राम जर आपण कार्बोदक घेतलं, पहा कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपण कार्बोदक म्हणतो, कर्बोदक 1 ग्राम कार्बोदक असेल तर त्यापासून 4.2 किलो कॅलरी एवढी जी आहे ही ऊर्जा असते. आणि जर आपण 1 ग्राम प्रथिने जर घेतलं म्हणजे प्रोटीन घेतलं 1 ग्राम प्रथिन तर पहा तर यापासून 4.1 किलो कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जा मिळत असते. पर्याय क्रमांक याचा आहे 3 योग्य उत्तर आहे 9. प्रश्न क्रमांक 9 आहे. दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो? पहा मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. फॉस्फरसच्या त्रुटीमुळे संभवणारा विकार किंवा आजार कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर वाढ खुंटणे हा जो आजार आहे हा फॉस्फरसच्या त्रुटीमुळे होणारा एक आजार आहे. पर्याय क्रमांक 3 वाढ खुंटणे. प्रश्न क्रमांक 10 आहे. अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी
डॅश शृंखला अभिक्रिया वापरतात? पहा, अणुबॉम्बचा जर स्फोट करायचा असेल तर कोणत्या प्रकारची एक साखळी वापरली जाते? त्या साखळी अभिक्रिया वापरली जाते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अनियंत्रित शृंखला अभिक्रिया ही वापरली जाते अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेला आहे, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पहा मित्रांनो, 2 प्रश्न एकाच वेळी घेण्यात आलेले आहेत. प्रश्न महत्वाचा आहे. पहिला प्रश्न होतो महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी, त्याचबरोबर आपल्याला पहा दुसरा प्रश्न होतो देशाची आर्थिक राजधानी असं कोणतं शहर आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मुंबई. लक्षात ठेवायचंय, महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई आणि भारत देशाची आर्थिक राजधानी आहे पहा मुंबई. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची व महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची नदी कोणती आहे? या ठिकाणीही आपल्याला 2 प्रश्न विचारले आहेत. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती आहे आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची नदी कोणती आहे, जे की एकच नदी आहे ती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर गोदावरी ही जी नदी आहे ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची नदी येते. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? पहा, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात कमी घनता असलेला जिल्हा. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला विचारला होता यवतमाळ पोलीस भरतीसाठी, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे, महत्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 14 आहे, ईशान्य भारतात केला जाणारा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणता आहे? पहा, ईशान्य भागामध्ये एक स्थलांतरित शेतीचा प्रकार केला जातो, तो कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर झूम हा जो शेतीचा प्रकार आहे, लक्षात ठेवायचा आहे, हा ईशान्य भारतामध्ये केला जाणारा एक प्रकार आहे आणि हा जो प्रकार आहे हा स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे झूम. लक्षात ठेवायचे, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, 1870 मध्ये स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेशी संबंधित व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक काका. हे जे आहेत हे 1870 मध्ये स्थापन झालेली सार्वजनिक सभेशी संबंधित असणारी व्यक्ती आहेत. पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक काका. प्रश्न क्रमांक 16 आहे, पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्रासाठी द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला आहे? पहा, पाकिस्तान याला स्वतंत्र राष्ट्र ठरवण्यासाठी एक द्विराष्ट्र सिद्धांत मांडला गेला, तर तो कोणी मांडलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 बॅरिस्टर जिन्ना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता, जे की पाकिस्तानाला एक वेगळं राष्ट्र घोषित करण्यात यावा यासाठी हा सिद्धांत होता. पर्याय क्रमांक 2 कोणी मांडला होता? बॅरिस्टर जिन्ना यांनी. प्रश्न क्रमांक 17 आहे, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. तर जे नगराध्यक्ष असतात ते आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकाऱ्याकडे नगराध्यक्ष आपला राजीनामा हे देत असतात. पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी म्हणजेच लक्षात ठेवा कलेक्टरकडे आपला राजीनामा सादर करतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखले जाते? पहा, ऊर्जेचा राखीव साठा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मेदाला म्हणतात पहा ऊर्जेचा राखीव साठा. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे मेद. प्रश्न क्रमांक 19 आहे, फ्लेम ट्री असे कोणाला संबोधले जाते? पहा, फ्लेम ट्री असं कोणास म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर गुलमोहराला म्हटलं जातं पहा फ्लेम ट्री. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 आहे, बलाचे MKS पद्धतीमधील एकक कोणते आहे? मित्रांनो, हे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत पहा, हे एक प्रकारे वन लाइनर प्रश्न आहेत आणि आपण वन लाइनर प्रश्नावरती एक पूर्णपणे डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 100 वन लाइनर क्वेश्चन हे जे आहेत हे आपण समाविष्ट केलेले आहेत. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहायचा आहे. तर पहा, बलाचं MKS पद्धतीतील एकक कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यूटन हे जे आहे हे बलाचं म्हणजे फोर्स. पहा, फोर्स म्हणजे बलाचं MKS पद्धतीमधील एकक आहे न्यूटन. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणती महिला पॅरिस मॅरेथॉन 2021 स्पर्धेची विजेता ठरलेली आहे? पहा मित्रांनो, 21 ते 26 हे जे काही प्रश्न असणार आहेत हे आपण पूर्णपणे करंट अफेअर 2021 वर पाहणार आहोत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 टिजिस्ट मेमुए ही जी आहे महिला ही पॅरिस मॅरेथॉन 2021 या स्पर्धेची विजेता ठरलेली आहे. टिजिस्ट मेमुए. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या राज्याचे नाव अंदमान आणि निकोबार बेटे येथील हॅरिएट पर्वताला देण्यात आलेले आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याचं नाव अंदमान निकोबार बेटामधील एक हॅरिएट नावाचं पर्वत आहे त्याला दिलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर मणिपूर राज्य.
प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. पहा, खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांनी अंतराळाचा प्रवास करणारं जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेली आहे? म्हणजे सर्वात जास्त वयाची व्यक्ती कोणती आहे की ज्याने स्पेसचा प्रवास केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विल्यम शाटनर. पहा, विल्यम शाटनर हे जे आहेत, हे जगातील अशी एक व्यक्ती आहे की त्यांनी सर्वात जास्त वय असताना, म्हणजे सर्वात जास्त वयाची व्यक्ती ठरली आहे की त्यांनी अंतराळामध्ये प्रवास केलेला आहे. पर्याय क्रमांक 2, विल्यम शाटनर. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या शहरात राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्था आहे? पहा, भूभौतिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर हैदराबाद या शहरामध्ये आहे राष्ट्रीय भूभौतिकी संशोधन संस्था. आणि हैदराबाद हे जे आहे पहा, हे तेलंगणा राज्यामध्ये येतं. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 25 आहे, हिंदू व मुसलमान हे भारत वधूचे 2 नेत्र आहेत असं कोणी संबोधलं होतं? पहा, हिंदू आणि मुसलमान हे जे आहेत, हे भारत आपला जो देश आहे, म्हणजे भारत वधूचे 2 नेत्र म्हणजे डोळे आहेत असं कोणी विधान म्हटलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, सर सय्यद अहमद खान यांनी म्हटलेलं आहे की हिंदू आणि मुसलमान हे भारत वधूचे 2 नेत्र आहेत. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, इंडिया डिवायडेड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? पहा, इंडिया डिवायडेड हे पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत, हे इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत पहा, हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती देखील आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते पहा 26 जनरल नॉलेजचे प्रश्न. या 26 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तसेच मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये प्रत्येक व्हिडिओ आपला शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, जर आपल्याला 800 PDF जर पाहायचे असतील तर त्याचीही लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला 800 PDF मोफतमध्ये मिळणार आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.